धक्का मुक्की करना। राजश्री मोड़े हैं, उन्होंने दावा किया है, राखी सावंत के दोस्त हैं रहे हैं। उन्होंने कहा है कि कल हमारे साथ उन्होंने मिसबिहेव किया और बताया कि हम एमएनएस के हैं, हमारे पिता एमएनएस में वाइस प्रेसिडेंट हैं। मुझे लगता है कि एमएनएस के हो या और किसी के हो, लेकिन मुझे लगता है कि इसी तरह की गुंडागर्दी करना, दादागिरी करना ठीक नहीं है। दादागिरी करने का क्या हक उनको दे दिया है एमएनएस को, और जानबूझकर मतलब मुंबई का वातावरण बिगाड़ने का काम हो रहा है। मुंबई अपने देश की आर्थिक राजधानी है और वहां बहुभाषिक लोग रहते हैं, बहुधार्मिक लोग रहते हैं, और मुंबई की इमेज को एकदम कोलैप्स करने की भूमिका एमएनएस की है। इसीलिए एमएनएस की भूमिका हम विरोध करते हैं और इसी तरह की दादागिरी करते रहेगी तो इनको दादागिरी का उत्तर दादागिरी से देना पड़ेगा। यहाँ मराठी बोलनी चाहिए, बात सही है, लेकिन जिनको मराठी आती नहीं उनको मराठी बोलो, नहीं तो फिर थप्पड़ मारेंगे, उसका वीडियो निकालेंगे। इनमें कुछ दम नहीं है, लेकिन ये ऐसा ही मतलब ज्यादा गड़बड़ करने का काम करते हैं। तो जरूर मैं माननीय देवेंद्र फडणवीस जी से मेरा निवेदन है कि मैं उनसे बात करूंगा और इसी तरह की लॉ एंड ऑर्डर की स्थिति निर्माण करने वालों पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। और ये जो एमएनएस के द्वारा हो रहा है ये अच्छी बात नहीं है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांची मुलं आहेत, ती मुलं जाऊन काय लोकांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत। मराठी बोला नाही तर तुम्हाला मारू, ठोकू आणि अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्या सोपाटीत मारणे, अशा पद्धतीच्या घटना काय घडलेल्या आहेत। मला असं वाटतं की या घटनेचा आम्ही धिक्कार करतो आणि अशा पद्धतीनं दादागिरी करून मुंबईच्या इमेजला धक्का देण्याचं काम सुरू आहे। मुंबईची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचं काम सुरू आहे, मुंबईला बदनाम करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल आणि रोज अशी दादागिरी करण्याचा प्रयत्न होत असेल तर रिपब्लिकन पक्षाला त्यामध्ये उतरावं लागेल, एमएनएसच्या लोकांना चोख उत्तर द्यावं लागेल। आणि बाकीच्या सर्व लोकांना माझं म्हणणं आहे की आम्ही तर मराठी आहोतच आहोत, मराठीचा आम्हाला अभिमान आहे, त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला अभिमान आहे आणि मराठी संस्कृती जपण्याची आमची परंपरा आहे आणि मराठी संस्कृती आहे ती सर्वांना सामावणारी संस्कृती आहे, सर्व भाषिकांना आधार देणारी ती आहे। आणि असं असताना या ठिकाणी अशी पद्धत चालू आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केलेली होती आणि बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत होते, पण त्यांनी शिवसेनेमध्ये आपली उत्तर भारतीय आघाडी आहे, साऊथ इंडियन आघाडी आहे, गुजराती आघाडी आहे, अशा आघाड्या बनवल्या होत्या आणि त्यामुळं फक्त मराठी अशा पद्धतीचा भूमिका मांडून मला वाटतं की बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधामध्ये राज ठाकरेंचे लोक पाऊल उचलत आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे पाठिंबा देत आहेत, ही चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळं उद्धव ठाकरेंना माझं निवेदन आहे की मनसेकडून अशी दादागिरी सुरू आहे, त्याच्यावर आपण काहीतरी बोललं पाहिजे, ती दादागिरी थांबवली पाहिजे, अन्यथा राज ठाकरे सोबतचे संबंध आपण तोडले पाहिजेत, असं माझी भूमिका आहे। जर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे असतील, त्यांना त्यांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर राज ठाकरेच्या भूमिकेचा प्रकट विरोध शिवसेनेने करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो करावा अशी माझी भूमिका आहे।